वाल्मिक कराड हा सीआयडीला शरण आलाय आणि त्यानंतर नेत्यांनी काय म्हटलंय बघूयात. म्हणजे दुसरे लवकर धरा. आता याचे फोन तपासा सगळे. यांना ज्यांनी सांभाळले तेच मध्ये टाका. काल पण ठेवत होते म्हणून तुम्ही हलक्यात मुख्यमंत्री साहेब हे मॅटर घेऊ नका. तुम्ही खून पचवायचा प्रयत्न करू नका, मॅटर दाबायचा प्रयत्न करू नका आणि होऊ पण देऊ नका. आणि तुम्ही होऊ देणार नाहीत ही आम्हाला आशापणे. जर तसं आम्हाला शंका आली आम्ही राज्य बंद पाडलंच. पोलीस यंत्रणेला माझी विनंती आहे की अटक कुठल्या गुन्ह्यात झाले आणि त्यांना आता कुठल्या गुन्ह्यात कसं त्या तपासामध्ये जे काही सगळं आहे त्याच्यामध्ये त्यांना मर्डर केसमध्ये त्यांचा संबंध असेल तर त्यांना अटक झाली पाहिजे. तर एक व्हिडिओ जारी केला आहे शरण येण्यापूर्वी की माझा या गुन्ह्याशी काही संबंध नाही, खोटा गुन्हा दाखल झाला आहे खंडणीचा आणि संतोष भैया देशमुख यांचे जे मारेकरी आहेत त्यांच्यावर कठोर शिक्षा झाली पाहिजे, त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. त्यांनी मागणी काय करावी हा त्यांचा अधिकार आहे आणि तपासामध्ये काय पूर्ण पारदर्शक तपास करणं हा सीआयडीकडे तपास असल्यामुळे सीआयडीचं काम आहे. पण आता आपण सर्वजण माध्यमाशी बघतोय तर ते एवढा 23-24 दिवस ही डिक्लेअर करायला का लागले. जर तसं होतं तर मग 23 पहिल्या क्षणालाच करायचं ना. जे 11 तारखेला गुन्हा झाला, आज 20 दिवस झाले, 20-22 दिवस गुन्हा जो खंडणीचा होऊन त्या दिवशी त्याने डिक्लेअर करायचं ना. मग बाहेर कशाला पळले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.